संगमनेर तालुक्यातील डोळसने शिवारात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बसचा टायर फुटून बस संरक्षण कठड्यावर चढली। दैव बलवत्तर म्हणून बसमधील 45 प्रवासी बालंबाल बचावले आहेत। 17 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। शिवशाही बस क्रमांक MH04 JK 0737 ही बस 45 प्रवासी घेऊन नाशिक येथून संगमनेर मार्गे पुण्याकडे चालली होती। बस पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळसने शिवारात आली असता त्याच दरम्यान बसचे टायर फुटून बस थेट संरक्षण कठड्यावर चढली। त्यामुळे प्रवासीही घाबरून गेले। काहींनी आरडाओरड केली तर काहींचा थरकाप उडाला होता। बसचा अपघात झाल्याची माहिती समजताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना पोलिसांनी सुखरूपपणे दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले। दरम्यान पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने बस घटनास्थळावरून बाजूला नेली। 4:45च्या दरम्यान आम्ही महामार्ग पोलीस केंद्र डोळसने येथे हजर असताना आम्हाला नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की शिवशाहीची बस डिवायडरवर गेलेली आहे। त्यानंतर आम्ही तात्काळ आमचे 4 कर्मचारी ताबडतोब इथं आम्ही घटनास्थळी आलो आणि परिस्थिती पाहिली तर ती गाडी डिवायडरवर गेली होती। पुढचा टायर फुटलेला होता आणि नंतर ते गाडीतील 45 प्रवासी होते। ते मग दुसऱ्या बस पुन्हा जाणाऱ्या गाडीत त्यांना आम्ही बसून दिलं। काही दिवसांपासून पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बसचे टायर फुटण्याची ही तिसरी वेळ आहे। त्यामुळे नेमकं शिवशाही बसचे टायर कसे फुटतात असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, संगमनेर।